दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार मित्रांनो, प्रथमतः दक्ष पोलीस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मधील हा केवलपाड परिसरातील अष्टविनायक नगर मधील एकता मित्र मंडळ ग्राउंडवरील हे जे काही दिसतंय, आपण या ठिकाणी उभे आहोत. या ग्राउंडवर जे काही गवताचं साम्राज्य आहे, या परिसरात मध्ये हे लहान लेकरं, वयोवृद्ध, माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी येत असतात आणि ह्या खेळण्यांचा देखील उपभोग घेत असतात लेकरं. अशा परिस्थितीवर या गवताच्या साम्राज्यामुळे या ठिकाणी काही रोगराईचं एक लेकरांना किंवा वयोवृद्धांना, ज्येष्ठ नागरिकांना लागण होऊ शकते म्हणून आपण सांगितलेलं होतं. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 26च्या नयनाताई निलेश जाधव यांनी तात्काळ दखल घेतलेली. त्याचप्रमाणे या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सीमाताई महेश शिरे यांनी देखील मनपा अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिली आणि त्यांनी देखील या ग्राउंडची आपल्या दक्ष पोलीस न्यूजच्या बातमीची दखल घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानुसार आज तात्काळ काम चालू झालेलं आहे. काल रविवारचा दिवस होता आणि गेल्या काही 20 दिवसापासून माझा देखील हात फ्रॅक्चर असल्यामुळे आपण बेल्ट बांधून देखील कार्य चालू ठेवलं होतं. आज आपला सोमवारच्या दिवशी बाबा भोलेनाथाच्या कृपेने आज बेल्ट मुक्त हात बी झालेला आहे आणि आपण ग्राउंड बी गवत मुक्त करतोय. आज काय सांगाल साहेब, या प्रभागातील नगरसेविका नयनाताई निलेश जाधव यांनी दखल घेतलेली आणि त्याचप्रमाणे आमदारताई असतील, नाशिक पश्चिम विधानसभाचे आपले लोकप्रिय आमदार, त्यांनी देखील दखल घेतली आणि असे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. काम सुरू झालेलं आहे. काय सांगाल थोडक्यात आपण? चांगलं कार्य झालं, त्यांनी दखल घेतली आणि लवकर चांगलं हो, काम लवकरात चांगलं हो. नक्की नक्की. काय सांगाल आमच्या पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, तुम्ही पाहिलं असं ना? बरोबर आहे. जे दादा आलेले कर्मचारी मनपाचे, त्यांनी देखील हे बघा, फक्त मनपाच्या अधिकारी आणि मनपा आयुक्त साहेब यांना सुद्धा, आयुक्त मॅडम यांना विनंती आहे, आपल्या कर्मचाऱ्यांची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे. बघू शकतोय जे कर्मचारी या ठिकाणी आपण पाठवलेले, त्यांच्या सुरक्षेची देखील आपण काळजी घ्यावी अशी विनंती करतो आम्ही. कारण आम्ही आपल्याला तक्रार नाही करत आहे. लक्षात घ्या पहिले की हे बंधू इथं आलेले आहेत, ते एकदम आपल्या कर्माच्या याच्यावर ठाम आहेत, काम करायला कर्तव्यावर भूमिका घेत आहेत. परंतु त्यांच्या काही या ठिकाणी सेफ्टी शूज असेल, गॉगल असेल, अंगाला ते खालून त्या ब्लेडची खडे उडतात, त्यासाठी नक्कीच याची स्थानिक प्रशासनाने, मनपा आयुक्त मॅडम असतील, महापौर, उपमहापौर, लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन देखील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची देखील काळजी घेतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण काळजी घेताना आपण बघतोय या ठिकाणी कर्मचारी उपस्थित झाले, सुरक्षितपणे काळजी घेत आहे नगरच्या रहिवाशांची. परंतु त्याच कर्मचाऱ्यांची देखील सुरक्षा महत्त्वाची आहे, हे देखील आपण महत्त्वाचं आहे. नक्कीच बघू शकतोय अशा प्रकारे पुढील आपण पूर्ण ग्राउंड स्वच्छ झाल्यानंतर आपल्या नगरपालिका प्रभाग क्रमांक 26च्या मनपा अधिकारी असतील, कर्मचारी असतील, मनपाच्या प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेविका नयनाताई जाधव असतील, आपल्या नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे असतील, यांचं गुणगौरव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर हे चित्र सुंदररित्या आपण दाखवणार. एवढंच मात्र नक्की. मला 1 वर्ष झालं आहे एरियामध्ये राहायला येऊन. आमचे चालक आहेत पाटील साहेब, पण मी मागच्या 1 वर्षापर्यंत पाहतोय त्यांचं काम कुठलंही अहंकार नाही, कुठलेही पदाचे लाभ नाही, कुठं राजकारणाचा हेतू नाही त्यांचा, पण सेवा झाली पाहिजे. चांगले उपकरण राबवलं. गणपती, नवरात्र एकदम छान केलं त्यांनी. मागच्या वर्षी मी नाही येऊ शकलो, पण ह्या वर्षी त्यांना सांगितलं तुम्हाला कुठले फुल नाही फुलाचे बाकडे मदत लागली, मॅन्युअल रात्री बेरात्री कधीही यायला तुमच्या चांगल्या कामासाठी मी कधी हजर आहे आणि तुम्हाला तुमचं धन्यवाद द्यावं, तुमचं शाबासकी द्यावं तेवढं कमीच आहे. एकदम छान. काय सांग मयुरी साहेब? येत्या 15 ते 20 दिवसानंतर आपले गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यांच्या अनुषंगाने हे आमचे एकता मित्र मंडळाचे ग्राउंड नगरपालिकेकडनं साफसफाई करण्यात येत आहे. सगळ्यात मोठं योगदान आमचे पाटीलसाहेब, एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष, तसेच आमचे खजिनदार श्याम येवले, सेक्रेटरी किशोर मैरे, तसेच आमचे सगळे पदाधिकारी यांच्या अनुषंगाने येत्या गणपती
उत्सव उत्सव जोरात होईल. जोरात करण्यात येणार आहे. तरी सगळे जेवढे पण काही आमचे रहिवासी आहेत त्यांनी सहकार्य करावे हीच आमची भावना, चांगली सहकार्य करावी हीच भावना. नक्कीच या अश्रुविनायक नगरमध्ये आमच्या या आनंदाला पारावार होण्यासाठी प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेविका नयनाताई जाधव, सन्माननीय निलेश दादा जाधव यांनी खास भूमिका घेतलेली आहे आणि दक्ष पोलीस न्यूजच्या बातमीचा आणि अविनाश पाटील आणि या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून त्यांनी हाक ऐकून घेतली. या जनतेच्या हितासाठी खूप सुंदरपणे त्यांनी या ठिकाणी त्यांची मांडणी नगरपालिका अधिकाऱ्यांकडे मांडली. त्यांनी लगेच तात्काळ अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पाठवले. काम चालू आहे हे बघू शकतोय. आमदारताईंनी देखील दखल घेतलेली आहे. आमदारताईंनी देखील या खेळण्यांच्या दुरुस्तीचे काही आश्वासन दिलेलं आहे. ते देखील पुढे काही होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात येते. तुर्तास तरी आत्ता या ठिकाणी जे कार्य सुरू आहे ते आपण पुढे अजून कशा पद्धतीने या ठिकाणी हा सण उत्सव साजरा होईल ते बघू. दक्ष पोलीस न्यूजसाठी कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक. धन्यवाद.